नमस्कार मैत्रिणींनो, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी अशी बॅग तयार करणार आहोत। इतकं म्हणजे 2 पॉकेटवालं बॅग, म्हणजे 2 पॉकेटवालं पर्स। तर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात। याच्यात मी 27 गुणिले 8.5 इंचाचं असं मी एक मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि हे जे मेन कापड आहे त्याला फक्त पेपर पेस्टिंग केलेलं आहे। जे पेपर पेस्टिंग जे आपण बाजारातून आणतो ते पेपरचा मी वापर केला आहे, जे ब्लाऊज पीसमध्ये वापरलं जातं त्याचा। तर बघा, मी जे सुरुवात केलेलं आहे, जी खालून वरती 3 म्हणजे 3.5 इंचाचा असे मी खुणा करून घेत आहे। बघा, आपल्याला कापायचं नाही आहे, कटिंग बिटिंग न करता याला 2 पॉकेटवालं पॉकेट आपण तयार करणार आहोत। बघा, मी 3.5 इंचाचं एक मेजरमेंट केलेलं आहे। परत मी 3.5 इंचाचे असे 2 बॉक्स करणार आहे। पहिला एक झाला आहे 3.5 इंचाचा, दुसरा बी 3.5 इंचाचा। असं आपल्याला दोन्हीही याला खुणा करून घ्यायचे आहे। परत जो तिसरा बॉक्स आहे तो 3 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे छोटा बॉक्स घ्यायचा आहे। तर हे मी 3 इंचाचं अजून एक मार्किंग केलेलं आहे। परत एक मी 3 इंचाचं मार्किंग करणार आहे। तर हे बघा, हे 3 इंचाचं मार्किंग आहे। न कट करता, नाही काही कापता, नाही काही करता आपण 2 इंचाचे पॉकेट तयार करणार आहोत। इतकं सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपले हे तिन्ही मेजरमेंट झालेले आहे। बघा, हे जे पहिलं जे आहे 1 नंबरला, त्याला थोडं चांगलं असं हाताच्या साहाय्याने थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी चांगलं व्यवस्थित करून घेते। नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो पहिला भाग आहे, जो दुसरा भाग आहे, तो उचलून असं व्यवस्थितपणे ठेवायचा आहे या ठिकाणी। परत दुसरा जो शेवटचा भाग आहे तो उचलून असा वरती ठेवायचा आहे। असे 2 पॉकेट तयार होतील। परत मी एकदा व्यवस्थितपणे दाखवते तुम्हाला। बघा, हा जो आपला मेन आपण जी खून केली होती ती असं उचलून वरती ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हा एक बॉक्स तयार होतो। परत एक जे शेवट खालचं जे मार्किंग आहे ते वरती ठेवायचं आहे आणि याला असे बॉक्स बनवून घ्यायचे आहे। आणि थोडं मी इस्त्रीच्या साहाय्याने तिला इस्त्री मारून घेते, म्हणजे थोडंसं कडकपणा येऊन जाईल। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे 2 बॉक्स करून घ्यायचं आहे। जे मेन आहे ते असं उलटं करून घ्यायचं आहे, हे बघा दिसत असेल। त्याच्यानंतर आपल्याला ही तिन्ही बाजूने शिलाई मारायची आहे। खाली नाही मारायची, फक्त जी तिन्ही वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे। हे बघा, मी दाखवते तुम्हाला। मी तिन्ही बाजूने शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला याची घडी घालायची आहे। घडी घातल्यानंतर एखाद्या गोल झाकण किंवा डिश काही घेऊ शकतात गोल आकारामध्ये, त्याला इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे कापून घ्यायचं आहे कात्रीच्या साहाय्याने। म्हणजे अतिशय सोपं आहे बनवणं, कोणालाही बनवता येईल। फक्त थोडंसं याला छोटीशी ट्रिक वापरलेली आहे, ती तुम्ही नीट बघा। ते हे बघा, आपण हे कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर इथे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे। जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर याला थोडीशी आपल्याला कट देऊया आपण, बारीक बारीक दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे छोटे छोटे कट द्यायचे आहे। आणि आपली शिलाईच्या ठिकाणी आलं नाही पाहिजे, साईडलाच द्या, नाही तर शिलाई कट होऊन जाते। ते बघा, आता हा जो मेन भाग आहे, पहिला जो मेन भाग आहे तो आपल्याला सरळ करायचा आहे। तर पहिला आपण जो मेन भाग आहे त्याचे सरळ करून घ्या, कोणे बिने व्यवस्थित काढून घेऊया। तर हे बघा, आपण हे सरळ करून घेतलेला आहे पहिला भाग। तर हे बघा, आपला हा सरळ झालेला आहे, ते तुम्ही बघू शकतात की। आणि हे परत असं ओपनिंग दिसतं। तर आपल्याला काय करायचं आहे, जो परत एकदा काय करायचं आहे, जो असे बाजू समोर ठेवायची आहे। आणि ही जी बाजू आहे बघा, ही जी बाजू आहे याला आपल्याला फक्त थोडं फोल्ड करायचं आहे। आणि त्याचे जे कोणे आहे ते व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहे। व्यवस्थितपणे पूर्ण कोणे बिने काढून झाले की याला परत एकदा चांगली टॉप स्टिच मारून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जे आहे याला आपण त्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अतिशय सोपं बनवलेलं आहे। फक्त 2 पॉकेटवाले पॉकेट आपण एकाच कापडामध्ये 2 पॉकेट बनवलेले आहे, न कापता नाही काही करता। तर या ठिकाणी तुम्ही बटन बी लावू शकतात। आपण वेरगो आहे तर ते लावून घेऊया। तुमच्याकडे हे नसेल तर बटनसुद्धा लावले तरी चालतील। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे।
तर हे बघा आपण जॉईन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, जी वरची जी बाजू आहे तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस जोडून घेऊ शकतात. बघा ही जी वरची जी बाजू आहे ही तिथे तुम्ही चेन लेस लावू शकतात, या काही वेगळी काही अशी तुमच्याकडे लेस असेल ती लावू शकतात, असं काही नाही. आणि कवड्याची माळ लावू शकतात, जी असेल तुमच्याकडे ती तुम्ही इथे जोडू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे लेस आहे त्या जोडून घ्यायच्या आहे. तर हे बघा आपली लेस जोडून झालेली आहे आणि अतिशय सोपं हे पॉकेट तयार झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.